नमस्कार. हिंदवी न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज सिरसाळा ग्रामपंचायत सरपंच पदाचा पदग्रहण सोहळा झाला. या सरपंच पदाचे सूत्र आज शेख नशीबभाई यांनी हाती घेतलेले आहेत. तर आपण आता ग्रामपंचायतमध्येच आहोत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपण या ठिकाणी पाहत आहोत की शेख नशीबभाई आता सरपंचपदी विराजमान झालेले आहेत. सोबत पंडित दादा आहेत, आयाजबा इनामदार आहेत, सर्व या ठिकाणी मान्यवर आहेत. आपण पाहू शकता. तर आपण नशीबभाईंसोबत आपण चर्चा करू गावच्या विजनबाबत, गावच्या विकासाबाबत. त्यांचं काय विचार आहेत, त्यांचं काय विजन आहे, काय स्वप्न घेऊन ते पदावर बसलेत, आपण त्याची चर्चा करू. तर आज आपण पदग्रहण सोहळामध्ये आपण गावाच्या बाबतीत आपण काय विजन आपल्या मनात आहे ते आमच्या प्रेक्षकांना सांगा. खरं तर आज पदभार सरपंच पदाचं मी घेतलेलं आहे. गावाचं विजन तर संपूर्ण गावाच्या विकासाचं स्वप्न घेऊन आम्ही ह्या मैदानात उतरलो. या सिरसाड्यातली मायबाप जनतेने आम्हाला साथ दिलं. मी सर्वप्रथम त्यांचा सगळ्यांना अभिनंदन करतो. आणि ह्या सिरसाडा गावाच्या अनेक जे समस्या आहेत, सर्वात मोठा सिरसाडा गावाचं जे प्रॉब्लेम आहे ते भूगोटाधारकांचा आहे. इथं 99% लोक जर म्हटले गेले तरी हरकत नाही आहे. 99% लोक सिरसाडा गावातील हे भूगोट्यात राहतात. त्यांचा मालकीचा फार मोठा प्रॉब्लेम होता आतापर्यंत. परंतु आता शासनाने GR काढलेला आहे की 500 स्क्वेअर फीट किंवा 1500 स्क्वेअर फीट अशा पद्धतीची जागा ज्यांचं ताबा आहे, ज्यांच्या ताब्यावर कब्जात आहे, अशा लोकांना 2011पर्यंतचा निर्णय शासनाचा झालेला आहे. तशा लोकांना आम्ही सर्वात आधी मालकीत आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. शासन दरबारी पाठपुरावा करून त्या लोकांना मालकीत आणणार आहोत. म्हणजेच जे निवासी भोगवटे आहेत त्यांना लवकरात लवकर मालकी हक्क मिळणार आहे. हा मार्ग लवकर हा प्रश्न लवकर सुटेल आपल्या मार्फत. 100%. आम्ही आमचे जेवढे सहकारी आहेत, आमचे उपसरपंच आहेत, इथं ग्रामविकास अधिकारी आहेत, संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य जेवढे आहेत आमच्यासोबत, आम्ही सर्व मिळून या गावातल्या भोगवटाधारकांना कशा पद्धतीनं मालकी देता येईल त्यासाठी आम्ही सगळे मीटिंग घेणार आहोत. आता काही दिवसातच आमची मीटिंग चालू आहे. आता ग्रामसभा वगैरे घेऊन शासनाच्या ज्या काही प्रोसिजर आहे ते प्रोसिजर पूर्ण करून ह्या गावाला मालकी हक्कात आम्ही 100% आणणार आहोत. नक्कीच. सध्या उन्हाळा तीव्र आहे आणि गावामध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहे. पाण्याच्या बाबतीत काय नियोजन आहे? आता सध्या तर आम्ही सर्वच मिळून जलजीवन जे योजना आहे पोहनेर ते सिरसाडा, तिथं 2-4 शेतकऱ्यांचं जे प्रॉब्लेम होतं, सतत मी निवडून आल्यापासून मी माझ्या सहकाऱ्यांना घेऊन त्या सगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. बरेच अधिकाऱ्यांना आम्ही बोललो. काल मी आमचे उपसरपंच, ग्रामपंचायतचे काही सदस्य, ग्रामविकास अधिकारी साहेब या सर्वांनी मिळून या सिरसाडा ग्रामपंचायतला पाणी पुरवठा अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली. मीटिंग घेऊन संबंधित जे वरील अधिकारी आहेत त्यांना अडीअडचणी इथल्या सांगितल्या. संबंधित गुत्तेदारांना आम्ही बोललो. आता शेवटचा पर्याय म्हणून आम्ही त्या शेतकऱ्यांना कन्व्हेन्स केलं. ते शेतकरी कन्व्हेन्ससुद्धा झाले. येणाऱ्या 2-4 दिवसात हा प्रश्न मार्गी लागणार आहे. मी गुलाबराव पाटील साहेबांना सुद्धा बोललो. त्यांचे OSDC माझं बोलणं झालं. त्यांना सविस्तर हा सिरसाडा जलजीवन योजनेची माहिती दिली आणि त्या माहिती संदर्भात त्यांनी आज माझं साहेबांशी बोलणं करून देतो म्हणून बोललेले आहेत. आणि सिरसाडा ह्या गावातला पाणी पुरवठा लवकरच सुरळीत होईल. राहिलं दुसरा पाणी पुरवठा जे सुकडी ते सिरसाडा आहे, त्यासाठी आम्ही पुढं जाऊन मयांक गांधीजी जे जलनायक आहेत आपल्या ह्या भागातले किंवा ह्या महाराष्ट्रातले किंवा देशातले, आता लोक त्यांना जलनायक म्हणून ओळखू लागलेले आहेत. आम्ही सिरसाडा ते सुकडी हा जे पाणी पुरवठा योजना आहे त्यांच्याकडे साकडे घालणार आहोत ग्रामपंचायतच्या वतीनं, की ते आता अभिमानानं सांगतात की मी सिरसाड्याचा नागरिक आहे म्हणून आम्ही साहेबांकडे जाणार आहोत. मयांक सरांना विनंती करणार आहोत आणि सिरसाडा ते सुकडी हे GVT च्या माध्यमातून करून द्यावा अशी विनंती त्यांना करणार आहोत. राहिला दुसरा विषय, गोवर्धन ते सिरसाडा हा पण पाणी पुरवठा आम्ही लवकरच सुरळीत करणार आहोत. तिथं बंधाऱ्याचा जे काही विषय आहे सगळ्या सहकाऱ्यांना चर्चा करून तो पण मार्गी लावणार आहोत.
इथं दगडूदादा ते सिरसाडा ग्रामपंचायत पर्यंत पाण्याच्या टाकीपर्यंत सुद्धा आमच्याकडे पाईपलाईन आहे. ते पण कशी आम्हाला सुरळीत करता येईल त्याच्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करायलो. नक्कीच. आता हा मे महिना आहे आणि आता जून महिना म्हणजे पावसाळा सुरू होणार आहे. गावामध्ये नाल्याची किंवा स्वच्छतेची बरीच मला वाटते कामं प्रलंबित आहेत. त्याबद्दल आपण नाही, बिलकुल. आतापर्यंत जेवढे रखडलेले प्रश्न आहेत, जे काही प्रॉब्लेम ह्या गावात आहेत, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, लाईटचा आहे, रोडचा आहे, कचऱ्याचा आहे, नाल्या तुंबलेल्या आहेत, हे सगळं कसं सुरळीत करता येईल ह्यासाठी आम्ही लगातार प्रयत्न करत आहोत. ग्रामसेवक साहेबांशी बोलतोय, उपसरपंचाशी बोलतोय, सगळ्या सदस्यांना बोलतोय, गावातल्या काही लोकांना बोलून कशा पद्धतीनं मार्ग काढता येईल, ग्रामपंचायत कशा पद्धतीनं आमच्या माध्यमातून हे सगळं काम करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करायलो. सिरसाडा हा गाव 18 पगड जाती धर्माचा गाव आहे. सिरसाडा हा गाव पूर्ण जिल्ह्यातला सुंदर असा शहर आहे. या शहराला कशा पद्धतीनं सुंदर करता येईल आणि कशा पद्धतीनं ह्या गावाचा विकास करता येईल ह्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत आणि ह्या गावाचा आम्ही विकास नक्कीच करणार आहोत. नक्कीच. पाणी स्वच्छता आणि भोगवटा मालकी या संदर्भात त्यांनी आश्वस्त केलेलं आहे. परंतु याच्यासोबतच आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे की सिरसाड्यात बसस्थानकाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. बसस्थानकाबद्दल त्यांचे काय प्रतिक्रिया आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. नक्कीच. मी विजय झाल्यानंतर माझी जेव्हा विजय रॅली निघाली होती त्या विजय रॅलीत मला शिवसेनेच्या 3 मंत्र्यांनी फोन केला. त्याच्यात प्रामुख्यानं प्रताप सरनाईक जे महामंडळांचे मंत्री आहे त्यांनी सुद्धा फोन केलं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा मला बोललेत. त्यानंतर भरतशेठ गोगावलेंनी सुद्धा मला बोललेत. आता भरतशेठच्या माध्यमातून 4.5 करोडच्या पुढेही आपल्या गावात कामं मंजूर झालेले आहेत. त्या बाबतीत माझं साहेबांचं बोलणं झालं आहे. पुढच्या आठवड्यात मी मुंबईत आहे. मला निमंत्रण आलेलं आहे पक्षाच्या वतीनं की तुम्ही येऊन भेट द्या. साहेबांच्या हस्ते कदाचित सत्कारसुद्धा होऊ शकतो. प्रकाश आंबेडकर साहेबसुद्धा मला बोलले, तुम्ही माझ्या स्टेटसला ते बाईट बघितली असेल की सिरसाडा आरोग्य केंद्रासंदर्भात मी त्यांना बोललो. त्यानंतर प्रताप सरनाईकांनी जे शुभेच्छा दिल्या तर मी त्यांना त्यांच्या ओएसडीला बोललो. तर प्रताप सरनाईक म्हणले की सिरसाडा बसस्थानकाला 5 करोड रुपये मंजूर आहे. त्याचा टेंडर लवकरच फ्लॅश होत आहे. त्या बाबतीत मी त्यांना सविस्तर बोललो आणि आता जाऊन भेट घेतल्यानंतर सुद्धा हे जे काही योजना तिथून रखडलेल्या आहे किंवा विलंब होत आहे त्या सगळे कसे सुरळीत करता येईल त्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि मी प्रयत्न करणार आहे. नक्कीच. सिरसाडच्या सर्वांगीण विकासाबाबत शेख नसीबबाई नवनिर्वाचित सरपंच हे कटिबद्ध आहेत असं त्यांनी आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहे. आपल्यासोबत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. नसीबबाई यांनी नुकताच सरपंच पदाचा पदभार स्वीकारला आहे. आता गावचे त्यांनी नेमकं प्रश्न जे आहेत ते आम्ही लवकर मार्गी लावू असं त्यांनी आश्वस्त केलं. आपली काय त्यांच्या कामासाठी प्रशासन आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत. बरं. हे सध्या भोगवटा आणि मालकी प्रशासन सुद्धा या प्रक्रियेत आहे. 15 मे पर्यंत काहीतरी प्रशासनाची मे अखेरपर्यंत विषय जवळपास क्लिअर होईल निवासी भोगवटदारांचा. अच्छा, ओके. या ठिकाणी ग्रामसेवक साहेबांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तसेच एक ज्येष्ठ आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक मोहम्मदबाई इनामदार आहे. नसीबबाई यांनी पदभार स्वीकारला त्याबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. शेख नसीबबाईंनी पदभार स्वीकारला. हे खूप आनंद झाला आहे लोकांना गावामध्ये आणि त्याच्याकडून खूप अपेक्षा आहे लोकांना. म्हणजे अपेक्षेवर ते खरं उतरते असं मला वाटतं या, कारण त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे लोकांना. गावातले पाणीचे प्रश्न आहेत, रोडचे आहेत, नालीचे आहेत, पुन्हा ते मालकीचा प्रश्न आहे, निवडणुकीमध्ये गाजलेला आहे, ते सुद्धा पूर्ण होईन असं लोकांना अपेक्षा आहे. बघू आता इथून पुढं ते किती म्हणजे प्रयत्न करतात, काय काय करतात ह्याच्याकडे समजायचे लक्ष लागलेले आहेत आता. नक्कीच पदभार स्वीकारल्यानंतर अयाजबाई यांनी प्रतिक्रिया दिली की नसीबबाई नक्कीच हे गावचे सर्व प्रश्न सोडवतील असं त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. हिंदवी न्यूज नेटवर्क सोबत बाळासाहेब लाडसह मी मिलिंद कोटे, सिरसाडा.